बीड जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर हनुमंत वेताळ। बीड परळी आणि माजलगाव धारूर या हायवेवरील तेलगाव नगरीमध्ये 2019 पासून ते माऊली हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करत आहेत। अत्यंत सर्वसामान्य अशा कुटुंबामध्ये जन्मलेले हे डॉक्टर हनुमंत वेताळ मोठ्या हालाकीमधून वाढलेले आहेत आणि घडलेले आहेत। जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मोठ्या जिद्दीने आणि मेहनतीने त्यांनी अभ्यास करून हे यश मिळवलेले आहे। घरची आर्थिक परिस्थिती जेमतेमच होती, म्हणून त्यांनीही वडिलांसोबत त्यावेळी कष्ट केलेले आहेत। अगदी बूट पॉलिश करण्यापर्यंत त्यांनी कामे केलेली आहेत। यामुळेच त्यांना गरिबीची आजही जाणीव आहे आणि म्हणूनच त्यांच्या दवाखान्यामध्ये 60 वर्षावरील आर्थिक अडचणीत असलेल्या ज्येष्ठांना पैसे असले किंवा नसले तरीही उपचार आवर्जून केले जातात। सामाजिक कार्याची त्यांना मोठी आवड आहे, म्हणूनच ज्या भागामध्ये आपण वाढलो त्याच भागातील लोकांची सेवा करण्यासाठी त्यांनी आपल्या गावी हा दवाखाना सुरू केलेला आहे आणि लोकांची सेवा सुरू केलेली आहे। यामुळे डॉक्टर हनुमंत वेताळ हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये नावाजले गेले आहेत। म्हणूनच अशा या नामवंत, यशवंत आणि कीर्तिवंत व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी मांडलेली ही विशेष मुलाखत पहा आपल्या न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। नमस्कार, मी डॉक्टर वेताळ हनुमंत अंकुश। माझा जन्म तेलगाव या ठिकाणी झाला। माझं 1ली ते 4थीपर्यंत शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलगाव या ठिकाणी झालेलं आहे व माझं 5वी ते 10वीपर्यंत शिक्षण सरस्वती महाविद्यालय तेलगाव या ठिकाणी झालं। 11वी 12वी सरस्वती महाविद्यालय तेलगाव या ठिकाणी झालेलं आहे व माझं मी MBBS शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद या ठिकाणी झालेलं आहे। मी तेलगाव या ठिकाणी माऊली हॉस्पिटलची सुरुवात 2019 या साली केलेली आहे। आपण या ठिकाणी राहतो, या समाजाबद्दल आपलं काहीतरी ऋण आहे, आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून मी तेलगाव या ठिकाणी माऊली हॉस्पिटल चालू केलं आणि त्यामधून मी 24 तास रुग्णांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो, एकदम अल्प दरामध्ये। जरी कोणाकडे पैसे नसतील तरी आम्ही सर्व पेशंटना ट्रीटमेंट देतो। हीच भावना आम्ही इथून पुढे पण चालू ठेवू। आपण जेव्हा यश मिळवतो तर मला असं वाटतं की यशाची नेमकी व्याख्या काय आहे, यश का मिळतं, ते कसं मिळतं। तर ज्याची श्रद्धा मावर आहे, माऊलीवर आहे, तर निश्चितपणे यश मिळतंच। कारण कुठंतरी डोकं ठेवावं लागतं, तर डोकं शांत राहतं आणि शांत डोकंच मग या ठिकाणी वाटचाल करतं। अशी अनेक माणसं असतात की डिग्री मिळते परंतु यश मिळत नाही। तर मला असं वाटतं की पहिल्यांदा तुमच्यामध्ये चांगले सद्गुण असले पाहिजेत, कारण सद्गुण असतील तर ते गुण तुम्हाला भविष्यामध्ये कामाला येतात। अगदी दिवाळीच्या अनुषंगाने एक विशेष मुलाखत आज आम्ही आयोजित केली आहे। आत्ता आम्ही आहोत तेलगावमध्ये आणि या तेलगाव नगरीमध्ये माऊली हॉस्पिटल आहे। या माऊली हॉस्पिटलचे संचालक सन्माननीय डॉक्टर हनुमंतजी अंकुश वेताळ यांची मुलाखत आज आम्ही आयोजित केली आहे। पाहूया आपण नेमकं की माऊली हॉस्पिटलच्या मागच्या 6 वर्षाचा नेमका प्रवास काय आहे, डॉक्टर साहेबांचा प्रवास काय आहे। कारण आयुष्य आहे तर प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये सगळं सरळ नसतं, तर कधी कधी वेगवेगळे वळणं असतात आणि ही सगळी वळणं सहज पार केलेली नसतात, खूप कष्ट घेतलेले असतात। पाहूया आपण डॉक्टर साहेबांच्याच मुखातून नेमका प्रवास काय आहे। साहेब, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत। सुरुवात करूया अगदी बालपणापासूनच। याच तेलगाव नगरीमध्ये लहानाचे मोठे झालात, या मातीने इथल्या माणसांनी तुमचा प्रवास पाहिला आहे, काय सांगाल, बालपण कसं होतं नेमकं? नमस्कार, मी डॉक्टर वेताळ हनुमंत अंकुश। माझा जन्म तेलगाव या ठिकाणी झाला। माझं बालपण सगळं याच ठिकाणी आहे, सर्व मित्र कंपनी आणि माझं शाळेतलं शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये
मी एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा असल्यामुळं काही प्रायव्हेट स्कूलमध्येही काही आमच्या वेळेस काही सिस्टीम नव्हत्या, त्यामुळे सरकारी शाळेमध्येच शिक्षण झालं सगळं आणि तेव्हापासूनच म्हणजे मातीमध्ये खेळणं, सगळ्या प्रकारचे खेळणं आणि जेवढ्या गोष्टी आम्हाला समजा भेटल्या घरच्यांकडून त्यामध्ये आम्ही सर्व ॲडजस्ट करत करत थोडाफार अभ्यास केला. बाहेरच्या जगाचं काही त्यावेळेस म्हणजे माहिती नव्हती, तरी पण आमचे जे शिक्षक होते की ते आम्हाला खूप असं जिद्दीने शिकवायचे, सांगायचे तुम्ही काहीतरी करू शकता, तुम्ही असं काही करू शकता, मोठे होऊन तुम्ही डॉक्टर इंजिनियर होऊ शकतात. त्यावेळेसच आमच्या गावामध्ये एक डॉक्टर सूर्यवंशी म्हणून होते, त्यांच्याकडे बघून आम्हाला त्यावेळेस असं त्यांचं राहणीमान ते असं वाटायचं किंवा डॉक्टर म्हणजे पेशा खूप भारी असतो, सेवा बी करतात, पैसे बी घेतात, भारी राहता येते. मग तेव्हापासूनच माझ्या एक मनामध्ये त्याच्याबद्दल एक कुतूहलता चालू होती आणि लहानपणीपासूनच आम्ही चोर पोलीस आणि डॉक्टर पेशंट हे खेळ बऱ्याच वेळेस खेळायचो. सर एक विचारावं असं वाटतं की मुळामध्ये काय असतं की शाळा जी असते ना ही शाळाच आपल्याला आकार देते. खरं तर तुम्ही मगाचा उल्लेख केला की जिल्हा परिषद शाळेमध्ये तुमचं शिक्षण झालं, की मी तर म्हणेल की आत्तापर्यंत मी जे अधिकारी बघितले किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातली जी यशस्वी माणसं पाहिली ही सगळी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आहेत, नाही का? एकदम बरोबर. कारण काय असतं की शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकातलं नसतं, तर त्याचं एक वेगळं रूप आहे, ते म्हणजे तो विद्यार्थी मातीशी निगडीत पाहिजे, नाही का? त्याची नाळ मातीशी जोडल्या गेली पाहिजे, त्याला भावना समजल्या पाहिजे आणि त्याचबरोबर अभ्यास सुद्धा. हे जिथं एकत्र येतं ते शिक्षण. आणि मला असं वाटतं की त्याही पलीकडे जाऊन शिक्षण म्हणजे जिथं मन आणि मनगट मजबूत होतं ते शिक्षण. सर लहानपणी या तेलगाव नगरीमध्ये जे बालपण गेलं आहे, आम्हाला ऐकायचं खरं तर तुमचं जे वेताळ कुटुंब आहे हे कुटुंब त्या काळात कसं होतं, तुमचं घर, तुमची आई, तुमचे वडील यांच्याबद्दल काय सांगा? माझा जन्म एकदम सर्वसामान्य कुटुंबामध्ये झालेला आहे. आमच्या कुटुंबामध्ये मी, आई वडील, एक छोटा भाऊ आणि एक छोटी बहीण. एकदम परिस्थिती एकदम हालाकीची असल्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये तर माझे वडील बूट चप्पल पॉलिश करायचे रोडवरती, अक्षरशः बीड रोडला असं एकदम, आणि त्यावरूनच सर्व आमच्या घराचा उदरनिर्वाह भागायचा. हळूहळू मग ते वाढत गेलं, मग बाजार करणं, अक्षरशः मी माझ्या लहानपणी सुद्धा बूट पॉलिश, चप्पलला खिळे ठोकणे, चप्पल शिवणे ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः पण केलेल्या आहेत. आणि त्यामुळेच म्हणजे की एक परिस्थितीसोबत कसं तुम्ही वागलं पाहिजे, कमी पैशामध्ये सगळ्या गोष्टी कशा ॲडजस्ट करता आल्या पाहिजे, तुम्ही तुमच्या जवळच्या माणसांना पैसे नसले तरी तुम्ही एक सेवा देणं, त्यांच्यासोबत व्यवस्थित वागणं, की आपले सगळे जे आजूबाजूचे लोक आहेत एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत, त्यांच्यासोबत कसं राहिलं पाहिजे ह्या गोष्टीची शिकवण मला लहानपणापासूनच आईवडिलांकडून भेटत गेली. विशेषतः माझ्या आजीकडून. आजी म्हणजे असे तेव्हा पण सांगायचे की बाबा काही जरी नसलं हरकत नाही, माणूस की कधी सोडायची नाही, पैसा कधी पण आज आहे उद्या नाही, येत राहील, पण जे माणसं तुम्हाला आज मदत करतील त्यांना आयुष्यामध्ये तुम्ही कधीच विसरू नका. ह्या गोष्टीची शिकवण घेऊनच मी आता माझ्या प्रॅक्टिसमध्ये पण दैनंदिन दिवसामध्ये त्या गोष्टीचा नेहमीच वापर करतो. आणि जेवढे काही गरीब पेशंट आहेत त्यांचे जे म्हणतात की पैसे नाही देणं, त्यांची फीस तर मी घेतच नाही सर. इज्जत से चलना, इज्जत से रहना, इज्जत नाही तो क्या जीना मरना. मला असं वाटतं की इज्जत पाहिजे, भले आपण गरीब असू द्या, फाटके असू द्या, परंतु आपला स्वाभिमान आपण जिवंत ठेवला पाहिजे. तुमचे वडील अंकुशजी वेताळ एक खरं तर भला माणूस की ज्या माणसाने काबाड कष्ट घेतले, परंतु प्रामाणिकपणा सोडला नाही आणि तोच प्रामाणिकपणा त्यांनी तुम्हाला शिकवला. मला असं वाटतं की बऱ्याच आईवडिलांकडे बघतो मी की ते प्लॅनिंग करायला असतात लाखाची कोटीची, नाही का, आपल्या लेकरांना द्यायचं असतं. मला असं वाटतं की या लाख आणि कोटीपेक्षा सुद्धा लाख मुलाचे संस्कार द्या की जेणेकरून मुलं चांगली बनतील. सर आईवडिलांच्या अवतीभोवती म्हणजे जे बालपण होतं ते सांगा सर, म्हणजे त्या काळात तुमचे सण उत्सव असतील, वेगवेगळे प्रसंग असतील ते सांगा सर. लहानपणी तर आम्ही असं प्रत्येक सणाची एकदम असं त्यात विशेषतः दिवाळीची आम्ही वर्षभर वाट पाहायचो. कारण कसं असायचं, दिवाळी म्हणले की नवीन ड्रेस भेटायचा आणि त्याच्या बाबतीत म्हणजे की असं एकदम कुतूहलता, पुन्हा वर्षभर लई झाला दुसरा एखादा ड्रेस का मग दिवाळीलाच ड्रेस नवीन, फटाके, मामाच्या गावाला जाणं, मग ते आईवडील किती जरी पैसे नसले काही नसले तरी इकडून उसणे तिकडून पासणे करून करणार, सगळ्या भावंडाला ड्रेस आणणार, मग सगळे सोबत मामाच्या गावाला तिकडं पण सगळे म्हणजे आम्ही एकत्र व्हायचो. त्यावेळेस असा आनंद द्विगुणित व्हायचा. त्यावेळेस असं वाटायचं की हेच सगळे आता सगळ्यात महत्त्वाचं असं वाटायचं त्यावेळेस की सुट्ट्या संपूच नाहीत, शाळा डबल चालूच होऊ नये.
सर लहानपणी तुमच्या भावंडामध्ये तुमचं जे काही कोऑर्डिनेशन जे होतं, जी बॉन्डिंग होती ती कशी होती नेमकी? आमच्या सगळ्यामध्येच बॉन्डिंग खूप छान होती पहिल्यापासूनच. सगळे परिस्थिती, सगळ्यात महत्त्वाचा माणसाला परिस्थिती शिकवतात हे म्हणतात ते एकदम बरोबर आहे. कारण की तुमच्या घरी जेवढं असेल त्याच्यानुसार आपण वागतो. लहानपणीपासूनच सगळ्या गोष्टी म्हणजे कामापुरत्या भेटत गेल्या. त्याच्यामुळे सगळ्यामध्येच मला असं वाटतंय माझ्यापेक्षा जास्त मॅच्युअरपणा माझ्या छोट्या भावामध्ये आणि मोठ्या बहिणीमध्ये जे भेटल त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करून घ्यायचं. एखादी गोष्ट आली थोडीफार तर ती काय करायची, तिघामध्ये वाटून घेणं, आईवडिलाला परेशान न करणं, जे आहे त्याच्यामध्ये सुखी आणि समाधानी राहणं. आईबद्दल जितकं बोलावं तेवढं कमी असतं, कारण त्या माऊलीबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी. यासाठी म्हटलं मी, कारण मदर इज बेटर दॅन 100 टीचर्स, नाही का? जसं साने गुरुजींनी आपली आई या श्यामची आई या पुस्तकात सांगितली खरं होतं की आई कशी, नाही का? तसं मला विचारायचं वाटतं की तुमच्या नजरेत तुमची आई कशी? आईबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे, कारण की तिने माझ्यासाठी खूप कष्ट केले. एक वेळेस ती म्हणजे जरी घरी जेवायला जरी नसलं तरी जी अर्धी भाकर आहे तीच आम्हालाच खाऊ घालायची आणि म्हणायची नाही आता पाणी पिऊन जरी झोपले तरी म्हणायची नाही मी जेवण केलंय, तुम्ही जेवण करा, तुम्ही फक्त मोठे व्हा, तुम्ही अभ्यास करा, सगळ्या गोष्टी तुम्हाला काहीच कमी पडलं नाही पाहिजे. त्यासाठी दिवस रात्र काम केलं. माझी आई एक पहिलीसुद्धा शिकलेली नाही, तरी पण तिच्या मनामध्ये एकच निर्धार होता की माझे तिन्ही मुलं एकदम चांगल्या ठिकाणी शिकावं, चांगल्या मोठ्या पदावर जावं आणि त्यांनी पैसाच नाही तर त्यांनी एकदम नाम चांगलं मोठं कमवावं आणि लोकांची खूप सेवा करावं. आता पण माझी आई तीच म्हणते, पैसा आयुष्यात सर्वस्व नाही. आपल्याकडे काहीच नव्हतं तरी आज ह्या ठिकाणी आपल्याकडे खूप सारं आहे. तुम्ही माणुसकी जपा. एखाद्या माणसाकडे जर काहीच नसेल त्याला बिनधास्त ट्रीटमेंट पूर्ण फ्री द्या, त्याला खायला प्यायला सगळं, हेच पूर्ण आयुष्यभर आपल्याला गोष्टी तारतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवावरती विश्वास ठेवा. डॉक्टर साहेब, लहानपणी गरीब होती पण तरी आनंद होता, तक्रार नव्हती कुठलीच. आता दिवस पालट करतात, म्हणजे एक काळ असा होता की ते चटके तुम्ही पाहिलेत करतात, नाही का? अगदी लहानपणापासून ते इथपर्यंत जो प्रवास आहे आयुष्य बदलत गेलं खरं तर. मी तर म्हणेल अंधाराकडून प्रकाशाकडे आता आयुष्य आलेलं आहे. तर ज्या वेळेला मागे वळून मग तेव्हा काय वाटतं? असं वाटतंय ते एक मन आहे मराठीमध्ये, देवा बालपण देखा देवा मुंगी साखरेचा. मुंगी साखरेचा. की असं वाटतं की ज्यावेळेस काहीच नव्हतं पण त्यावेळेस खूप आनंद होता, कोणाचं टेन्शन नव्हतं, निवांत राहता येत होतं. हक्काने आपण आई वडिलाला म्हणू शकत होतो की हे असं झालं तसं झालं. आता असं झालंय की सगळ्या गोष्टी आहेत आयुष्यामध्ये पण असं वाटत चाललंय की आपणच कुठंतरी हरपत चालत, म्हणजे त्या ह्याच्यामध्ये, जगाच्या ह्याच्यामध्ये, टेन्शनमध्ये. नवीन रोज टार्गेट, हे करायचंय ते करायचंय ते करायचंय. त्याच्यामुळं जो की आनंद म्हणतो आपण, ती आनंदाची व्याख्याच असं मला वाटतं थोडीशी बदलत चालली. तेलगाव या नगरीमध्ये जे बालपण गेलं, मित्रातलं कसं आयुष्य होतं, शाळेतलं कसं आयुष्य होतं, तुमचे ते त्या काळात खेळ असतील, गमती जमती असतील, त्याचबरोबर अनेक आठवणी असतात, नाही का? काय सांगायचं? शाळेमध्ये पहिल्यापासूनच मी थोडा शांतच होतो. माझे मित्र पण भरपूर आगाऊ होते, त्याच्यामुळे आम्ही रेग्युलर कबड्डी खेळत डेली खेळायचो. प्रत्येक दिवशी एकाला कोणाला तरी लागायचं, मग तेच घरी प्रत्येकाच्या घरी जायचं, ते येणार त्यांच्या घरचे की तुमच्या मुलाने हे केलं, तुमच्या मुलाने असं झालं तसं झालं. खो खो खेळणं, कोणाच्याला आमच्या घराच्या बाजूलाच पाठ होतं त्याच्यामुळं स्विमिंगला म्हणजे पोहायला नेहमीच जायचं. समजा स्विमिंग पूल आमचा तोच रोज पोहण्याचाच. मग ते पोहणं इकडं तिकडं झालं की मग मम्मी, आई किंवा वडील लगेच पाठीमागं, चला बस झालं पटकन. आणि बाकी जे उन्हाळ्याचे खेळ शक्यतो म्हणजे गोट्या खेळणं, पोया खेळणं, जे की आताच्या पिढीला त्या गोष्टीचा म्हणजे एक आनंद घेता येत नाही. त्या सर्व गोष्टी आम्ही त्यावेळेस म्हणजे मातेशी तुम्ही निगडीत कशा आहात ते सर्व खेळ आम्ही लहानपणी खेळत, मग आम्हाला बऱ्यापैकी गरिबी निघून जाते, परंतु त्या गरिबीमध्ये जे चटके बसले असतात किंवा जे काही प्रसंग असतात जे कायम आपल्या हृदयामध्ये कोरले असतात, काही आपण प्रसंग सांगा. त्यात कसं असायचं की समजा की आता शाळा जरी चालू झाल्या तर 10वीपर्यंत कसं होतं की माझ्याकडे दप्तरच नव्हतं पूर्ण 10वीपर्यंत. मग आता प्रत्येक वेळेस आम्ही बघायचो किंवा दुसऱ्या मुलांकडं शाळा चालू झाली की त्यांचे आईवडील काय करायचे, दप्तर घ्यायचे, नवीन कपडे चांगले चांगले घ्यायचे. तर मग आमच्यासाठी काय असायचं किंवा वही घ्यायची, पुस्तक घ्यायचं आणि कॅरी बॅग घ्यायची दुकानामधून, त्याच्यामध्येच ॲडजस्ट करायचं.
म्हणजे तुम्हाला दहावीपर्यंत दप्तर नव्हतं? दप्तर नव्हतं. दप्तराशिवाय दहावीपर्यंत आलात तुम्ही? मग 11वी-12वीला तिथून पुढं दप्तर भेटलं आम्हाला. मी न्यूजवर महाराष्ट्र चॅनल पाहत असलेल्या तमाम प्रेक्षकांना सांगू इच्छितो की भलेही दप्तर नसू द्या, पायात चप्पल नसू द्या, फाटके कपडे असू द्या, परंतु जिद्द पाहिजे. जी जिद्द आमच्या डॉक्टर साहेबांकडे आहे आणि आजही आहे. खरं तर म्हणजे त्यांची जी माणुसकी आहे ती आजही जिवंत आहे. आयुष्य बदललं, परिस्थिती बदलली, परंतु माणूस तोच आहे. साहेब, विचार असं वाटतं की लहानपणी अभ्यासाची जी जिद्द आहे, कारण काय असतं की जर परिस्थिती गरीब असेल तर आपण चटकन व्यवसाय करतो, 4 पैसे भेटले पाहिजे. तसं लहानपणी मग अशाही परिस्थितीमध्ये आपण शिकलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, ही जिद्द कशी निर्माण झाली? त्यावेळेस आमच्या शाळेमध्ये डॉक्टर धनवडे सर नावाचे एक शिक्षक होते इंग्लिशसाठी. त्यांनी म्हणजे की जे गरीब विद्यार्थी तर ज्यांना की काहीतरी मनातून वाटते काहीतरी करावं, त्यांच्याकडे ते पर्सनली खूप जास्त लक्ष द्यायचे. आणि प्रत्येक वेळेस शिक्षणाचं महत्त्व त्यांनी आम्हाला इतक्या वेळेस समजून सांगायचे. त्यांनी ट्युशन जरी घ्यायचे. सर तुम्हाला इंग्रजी शिकवायचे? हां, इंग्रजी सर. आणि विशेष म्हणजे जरी ट्युशनला पैसे जरी कधी मध्ये नसले, महिन्याची फीस 2 महिन्यात 3 महिन्यात, तरी त्यांनी एकदम त्या गोष्टीचं एवढं महत्त्व सांगायचे. आणि दुसरे होते पवार सर म्हणून. पवार सर आम्हाला मॅथ शिकवायचे. त्यांनी पण सांगायचे की तुम्ही जर शिकलात, तुमच्या आईवडिलांचं नाव मोठं होईल, तुमचं नाव मोठं होईल, तुम्हाला ह्या गोष्टी अशा करता येतील, त्या गोष्टी तुम्ही समाजासाठी काहीतरी करू शकतात. मग तेव्हापासूनच असं आमच्या मनामध्ये असं वाटलं की बाबा आपण काहीतरी देणं पण आहे. समजा अभ्यास केल्याने सगळ्या गोष्टी सुधारत असतील तर का नाही आपण अभ्यास केला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टींतून आपण बाहेर पडण्यासाठी थोडाफार काहीतरी म्हणजे स्वतःसाठी, आईवडिलांसाठी आपण हळूहळू मग आम्ही सगळं आमचे मित्रपरिवारामध्ये अभ्यासाची एक गोडी निर्माण झाली. आणि त्यांचं एक विशेष होतं की खेळासोबत अभ्यास घ्यायचे. म्हणजे खेळ तेवढाच करायला लावायचे, बाकीच्या गोष्टी बी ॲक्टिव्हिटी भरपूर व्हायच्या आणि अभ्यास बी थोडा मग त्या. मी धनवडे सरांना मी सॅल्यूट करतो की ज्याने तुम्हाला एवढं चांगलं घडवलं. कारण काय आहे की त्या काळामध्ये आणि आत्ताही समजा इंग्रजीची भीती असते. आणि जर इंग्रजीचे गुरुजी सर चांगले असतील तर मग मुलांच्या मनातली भीती निघून जाते आणि मुलं दृढ होतात. जर रिझल्ट काय नाही तर तुम्ही हात ठेवत नाही का सर? असं कधी वाटलं बरं नेमकं की आपल्याला डॉक्टर व्हायचं? मी शाळेमध्ये 6वीला असताना आमचे मराठीचे शिक्षक होते देशमुख सर. तर आमच्या एक चॅप्टर होता मराठीतला, तर त्याच्यामध्ये मेंदूविषयी एक विषय निघाला होता. तर ते म्हणले की मेंदू आपल्याला कोणालाच पाहता येत नाही. मला लहानपणीपासूनच एक कुतूहलता होते की जी गोष्ट कुणी नाही म्हणून ते खटकून विचारायचं. अच्छा. मग मी सरांना म्हणलं सर असं कसं होऊ शकतं? मात्र माणसाचा पार्ट आहे ना मेंदू, म्हणजे डोक्यातच असतो ना. तर म्हणले हो डोक्यातच असतो. मग का पाहता येत नाही? ते म्हणले पाहता येत नसतंय. मग त्यांनी मला एक चापट मारली, काही म्हणतोस तू गं? आणि म्हणलं सर डॉक्टर जर झालं समजा आणि वरच्या डोक्याचं वरचं जर हाडूक जर काढलं तर बघता येईल ना आपल्याला. हो म्हणले मग होते तू डॉक्टर हो, मग झाल्यावर मला सांग. म्हणजे तुम्ही त्या गुरुजींचं चॅलेंज स्वीकारलं आणि ते स्वप्न तुमचं पूर्ण झालं. आणि ते सर म्हणजे माझे रेग्युलर पेशंट आहेत आता. पूर्ण फॅमिली. सर सरस्वती विद्यालयातलं आयुष्य कसं होतं? सरस्वती विद्यालयात म्हणजे मी जर आज काही जर आहे तर त्याच्यामध्ये सर्व श्रेय मी सरस्वती विद्यालयामध्ये शिक्षणाला देतो. कारण की त्यांनी समाजामध्ये कसं राहायचं, कसं वागायचं आणि तुम्ही कसा अभ्यास केला पाहिजे, कशा प्रकारचं तुमचं पूर्ण प्लॅनिंग असलं पाहिजे, ते सर्व मी सरस्वती महाविद्यालयातून शिकलो. आणि विशेष म्हणजे आमच्या वेळेस कुठलीच फीस नसायची. आमची फीस फक्त परीक्षेची फीस 50 रुपये असायची. वर्षातून 50 रुपये पण 2दा भरायचे फक्त. आणि शिक्षण मी जे आज मला तर असं वाटतंय जे की इंग्लिश स्कूलमध्ये, कॉन्व्हेंटमध्ये किंवा तिकडे भेटतं त्यापेक्षाही खूप दर्जेदार शिक्षण आम्ही त्यावेळेस साध्या शाळेमध्ये असताना सुद्धा शिकलो. त्यावेळेस कसं होतं की जर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नाही, कमी जास्त काही झालं, जर विद्यार्थी सरांनी जर मारलं आणि घरी सांगितलं किंवा मला मारले तर घरचे येऊन सरांना सांगायचे आणखीन जास्त मारा, पण अभ्यासाचा झालाच पाहिजे. आता काय झालं की लेकरांचे लाड खूप झाले, खूप जास्त. सरांनी पनिशमेंट करायचं नाही, आई वडिलांनी करायचे नाही आणि मग काय होतं की मुलं आता हट्टी होईल, जिद्दी होईल. कारण जे पाहिजे रात्री जरी मागितली तर ते द्यावंच लागतं. मला असं वाटतं की याला कारणीभूत पॅरेंट्स आहेत. खूप जास्त नाही का? लाड करा पण त्या लाडाच्या काही मर्यादा असल्या पाहिजेत. सर आयुष्य तर बदलत गेलं खरं तर एक विचार असं वाटतं की डॉक्टर जेव्हा तुम्ही व्हायचा निर्णय घेता की आपला व्हायचं आहे, तुम्हाला गुरुजींचं चॅलेंज दिलं होतं की बघ डॉक्टर होतो तर तुम्ही डॉक्टर झालात. पण
परंतु डॉक्टर होण्यासाठी केलेला संघर्ष सांगायचा. त्यासाठी मी आता माझं 11वी-12वीचं शिक्षण तर तेलगाव या ठिकाणी झालं. त्यानंतर मी लातूर या ठिकाणी गेलो. लातूरमध्ये शाहू महाविद्यालयामध्ये मी रिपीटसाठी तिथं ॲडमिशन घेतलं. तर आमची जवळपास 2 अ आणि ब म्हणजे 2 तुकड्या होत्या. तिथं 225 जणांचे होते. शाहू कॉलेज म्हणजे महाराष्ट्रामधलं एक टॉप मोस्ट कॉलेज आहे, जिथं की मेडिकल फील्डसाठी एकदम भारी प्रमाणामध्ये तयारी करून एकदम घेतात. आणि म्हणजे असं म्हणतात की डॉक्टर आणि इंजिनियर करण्याचा कारखाना असल्यासारखं. आम्ही 225 जण होतो. 225मधून 160 जण आम्ही डॉक्टर आहेत आज. सर, ज्या वेळेला डॉक्टर झाला, डिग्री हातामध्ये तुमच्या आली नाही का, तो जो क्षण आहे किंवा नंबर जेव्हा लागला मेडिकल तुमचा, तो क्षण तुम्ही कशा प्रकारे सेलिब्रेट केला होता? सेलिब्रेशन म्हणजे मला समजतच नव्हतं की आता नेमकं झालंय काय. एवढा आनंद झाला होता की माझ्या मनामध्ये की मी नेमकं कोणाला सांगू, काय करू. मी अक्षरशः आमच्या दुकानामध्ये होतो, बूट चप्पलचं दुकान आहे आमचं, की मला कळलं की एवढे मार्क आले तर आता MBBS तुमच्या मुलाला भेटून जाते असं आमच्या सरांनी, शाळेतल्या सरांनी वडिलांना सांगितलं. तर मी असं बेभान झालो. आईवडिलांचं दर्शन घेतलं, पेढे आणले. पहिल्यांदा मारुतीचं मंदिर आहे आमच्या बाजूला असतं, तिथे गेलो, देवाला पेढे ठेवले. आणि की जे कष्ट आईवडिलांनी आत्तापर्यंत केले त्याचं कुठंतरी आपल्याला एक पावतीच्या स्वरूपात काहीतरी भेटलं असं मला वाटलं तेव्हा. माऊलीच्या कृपेने, म्हणजे माऊली म्हणजे तुमची आई आणि माऊली म्हणजे देव सुद्धा, म्हणजे माऊलींच्या कृपेने खऱ्या अर्थानं तुमचं आयुष्य बदलून गेलं सर. आज याच तेलगाव नगरीमध्ये की जिथं कधी काळी वडिलांनी बूट पॉलिश केलं होतं, तुम्ही त्यांना हातभार लावला होता, म्हणजे तुम्ही बूट पॉलिश केलं आहे. आणि त्याच नगरीमध्ये, त्याच तेलगाव नगरीमध्ये आज दिमाखात माऊली हॉस्पिटल उभं आहे. काय वाटतं नेमकं? खूप आनंद होतो की बाबा आपण जे कष्ट केले त्यामुळे आपल्या आईवडिलांची जी इज्जत किंवा त्यांचा जो मान सन्मान आज समाजामध्ये त्यांना भेटतोय, ते पाहून असं मनाला खूप समाधानी वाटतं की बाबा त्यांनी जेवढे आतापर्यंत कष्ट केले, सगळ्या गोष्टी केल्या, त्या गोष्टीचं कुठंतरी चीज झालं. आईवडील कधीच मुलांकडून अशी अपेक्षा ठेवत नाहीत की त्यांनी मला पैसे द्यावं, हे गिफ्ट द्यावं. त्यांनी फक्त एक समजा तुम्ही सुखी समाधानी राहा आणि अशी कोणतीच गोष्ट करू नका की जेणेकरून तुमची बी इज्जत कमी होईल आणि आमची पण इज्जत कमी होईल. माझ्या आईवडिलांचं तर मला नेहमीच हेच म्हणणं असं आहे की ज्यांनी आपण काहीच नव्हतं त्या काळात ज्यांनी मदत केली त्यांना तर कधीच विसरायचं नाही. आणि यापुढं बाकीचे बी जे मदत करतात त्यांना नेहमी मदत करत जा. आणि माझ्या वडिलांचं म्हणणं असेल, डॉक्टर हे देवाचे रूप आहेत. तुम्ही जरी समोरचा काही जरी म्हणला तरी ते ऐकून घ्यायचं, सोडून द्यायचं. त्याच्यातच तुमचा मोठेपणा असतो. जो वापस बोलतो, जो कंप्लेंट करतो तो देव कधीच नसतो. ह्या गोष्टीची जाणीव तुम्ही आयुष्यभर राहून द्या. दिस जातील दिस येतील, भोग सरळ सुख येईल. आता खरं तर सुख आलंय. आईवडिलांनी भरपूर केलं तुमच्यासाठी. आता वेळ तुमची आहे खरं तर सेवा करण्याची. तसं तुम्ही रुग्णांनी सेवा करताच प्रामाणिकपणे. तर आईवडिलांना जे तुम्ही आज सुख देता ते आम्हाला सांगा सर. आज म्हणजे आता मी ही नवीन जी बिल्डिंग आम्ही केली, 30 बेडचं नवीन हॉस्पिटल केलं आहे. तर आम्ही राहायला इथं 3rd फ्लोअरला राहतो. आजही माझ्या घराच्या सगळ्या डिसिजन, काही जरी वस्तू आणायची, काही करायचं, ते त्यांना विचारूनच, त्यांना विचारण्यापेक्षा त्यांनीच करतात. आम्ही फक्त म्हणतो की हो हो किंवा नाही. त्यांनी जसं म्हणजे राजदेवाला जायचं, कंपल्सरी इकडं जायचं, तिकडं जाते. कारण कसं असतंय, हे घर त्यांचं आहे, आपण त्या घरात आहे. ह्या गोष्टीची जाणीव जोपर्यंत आपल्याला आहे ना, तोपर्यंत तुमच्या आईवडील कधीच नाराज होणार नाही. आणि ज्या वेळेस त्यांना ही जाणीव होईल की हे मुलाचं घर आहे आणि आपण तिथं गेलो, त्यावेळेस ते नक्कीच त्यांना थोडासा धक्का बसेल. त्याच्यामुळे ही गोष्ट कधीही लक्षात ठेवा की घर त्यांचं आहे, आपण त्यांच्या घरात आहेत, हीच आयुष्यभर जाणीव राहून द्या. बाप खरं तर पोशिंदा असतो. बाप देव आहे, आईवडील देव असतात. ज्या वेळेला वडील अंकुशराव घेतात, गावामध्ये फेरफटका मारतात किंवा लोक त्यांच्याशी बोलतात आणि लोकांकडून एक स्तुती होते खरं तर की तुमच्या मुलामुळे, डॉक्टर साहेबांमुळे आमचं राहिलं, त्यांचा गुण येतो. तर वडिलांची काय प्रतिक्रिया असते? वडिलांना म्हणजे माझे वडील मुळात जास्त बोलत नाही का, पण त्यांनी असं त्यांच्या भावनेतून कळतं की त्यांचे, विशेषतः माझ्या वडिलांचा गुण कसा आहे की माझे आजपर्यंत जेवढे फ्रेंड नाहीत तेवढे माझ्या वडिलांचे फ्रेंड आहेत. 20 वर्षापासून 60 वर्षापर्यंत सगळेच मित्र आहेत त्यांचे. तर ते सांगतात त्यांना की बा परवा साहेबाकडे गेलो होतो, ट्रीटमेंट चांगली दिली, पैसे बी घेतले नाही, तुमचं नाव सांगितलं, हे केलं. तर त्यावेळेस ते येऊन सांगतात घरी की असंच
आयुष्यभर चालू ठेवा तर देव आपल्याला कधीच कमी पडून देणार नाही. त्या गोष्टीची जाणीव राहून जाते. सर मला तर असं वाटतं की तुमचे वडील भले जास्त शिकले नसतील किंवा नोकरी लागली नसेल नाही का, परंतु त्यांच्याकडे जी काही फिलॉसॉफी आहे, जे तत्वज्ञान आहे ते कुणाकडे सापडणार नाही. कारण एक तत्वज्ञान मला सापडला की देवाची किंवा जर व्याख्या काय असेल तर देव ऐकत राहतो, देव उत्तर देत नाही का. मला असं वाटतं की तुम्हाला दिलेला हा जो सल्ला आहे, सहन करणे, ऐकणे, आज तुमच्या कामाला येतो खरं तर. कारण तुम्ही मेडिकल शिक्षण घेतलं पण या पूर्ण प्रवासामध्ये हा तुम्हाला मूलमंत्र कोणी दिला नसेल नाही का, तर तो तुमच्या वडिलांनी दिला. असं म्हणतात की शिक्षण ही अविरत चालणारी प्रक्रिया करतो, की जो जो आपल्याला चांगलं सांगतो ते ऐकायचं नाही का. सर माऊली हॉस्पिटलची उभारणी करून आज किती वर्ष झाले आणि याच्या माध्यमातून आत्तापर्यंतचा प्रवास काय आहे, कुठल्या फॅसिलिटीज आहेत ते सांगा. 17 मार्च 2019 या तारखेला आम्ही माऊली हॉस्पिटलचं सुरुवात केली. सुरुवातीला हे हॉस्पिटल 20 बेडचं होतं. बस स्टँडच्या समोर कलंत्री कॉम्प्लेक्समध्ये ती सुरुवात केली. त्यावेळेस माझ्याकडे म्हणजे पर्सनली एकही रुपया नव्हता. वडिलांनी इकडून लोन काढून ती सुरुवात केली आम्ही. आणि वडिलांचे आजूबाजूच्या म्हणजे परिसरामध्ये कॉन्टॅक्ट्स असल्यामुळं भरपूर प्रमाणात आणि माझा पण एक निर्धार असा होता की एकदम कमी पैशामध्ये सर्व सुविधा आपल्या जनतेला भेटल्या पाहिजेत. की आज आपण या परिसरामधून एक डॉक्टर झालो तर आपलं कुठंतरी एक देणं आहे ह्यांच्या बाबतीत, की ह्यांना काहीतरी आपण दिलं पाहिजे. की सर्व काही फक्त पैसा सर्व काही नसतो. म्हणून ह्या तत्वावरती मी हॉस्पिटल चालू केलं. सुरुवातीला फक्त 50 रुपये फीस घेतली आम्ही आणि समजा त्यात अगोदरपासून माझं एकच ध्येय होतं, ज्यांचं वय वर्ष 60 आहे त्यांना मुलगा सांभाळत नाही किंवा घरचे बघत नाही, तेव्हा पण मी तपासणीचे पैसे घेत नव्हतो. आज 6 वर्ष झाले आताही घेत नाही. सर्व्हिस टू मॅन, सर्व्हिस टू गॉड. आम्हाला माहीत नव्हतं. कारण काय असतं की एकदा तुम्ही खुर्चीत बसला की तुम्हाला पुढचं दुःख दिसत नाही. तुम्ही पहिले व्यक्ती आहात की तुम्हाला हे दुःख कळतं. आणि ही शिकवण खरं तर मला वाटतं तुमच्या वडिलांची आहे. कारण देव होणं सोपं नाही, म्हणजे चांगला माणूस होणं सोपं नाही खरं तर त्यासाठी खूप बदलावं लागतं. आणि मला असं वाटतं की चाकरवाडींच्या माऊलींच्या आपण भक्त आहात. माऊलींनी तुम्हाला काय दिलं असेल, काय आशीर्वाद दिला असेल तर लोकांची सेवा कर नाही का. त्यांच्या आशीर्वादाने सगळं आयुष्य बदलून गेलं करतं. सर कधी काळी कुटुंबाचा उदरनिर्वाह एका दुकानावर होता, चप्पल बुटाच्या, ते दुकान आता आहे का? ही लक्ष्मी आहे आयुष्यात. एक गोष्ट मला असं सांगायचं वाटते, जी तुमची लक्ष्मी आहे तिला कधी सोडू नका. मग ती कोणतं शॉप असेल, कोणतं काही पण काम असू द्या. कारण की ज्याच्यापासून तुमची सुरुवात झाली आहे, जसं म्हणतो ना आपण मातीची जेवढे जोडले जाऊ तेवढे वर जाऊ. त्यामुळे आजही ते दुकान माझे वडील बघतात. माझा चुलत भाऊ असतो तिथं. त्याच्यामध्ये पण आम्ही भरपूर सुधारणा केली. वडिलांना म्हणतो आम्ही, पण ते म्हणतात नाही, लक्ष्मी लास्टपर्यंत मी बघणार सांगायला काय. कारण जिथून आपण आलो, ज्याने आपल्याला सहकार्य केले, ज्याच्यामुळे आपण उभे राहिलो, त्याला विसरायचं नाही. म्हणजे व्यक्ती असो, वस्तू असो किंवा वास्तू असो नाही का, काही असो, त्याला विसरायचं नसतं. सर आज या माऊली हॉस्पिटलच्या माध्यमातून खरं तर तुम्ही लोकांची सेवा करतायत नाही का, उद्योग म्हणणार नाही, सेवा करतायत. आणि तुमचा सेवाभाव या पंचक्रोशीमध्ये सगळ्यांना माहीत झाला करतं. आता भविष्यातली प्लॅनिंग काय नाही? भविष्यामध्ये आपण तिथे नवीन 30 बेडचं हॉस्पिटल केलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण सगळ्यात सर्वप्रथम आता ICU सेटअप चालू केला आहे. सर्व इमर्जन्सी ज्या सेवा आहेत की जसं की विषबाधा होणं, साप चावणं, अटॅकचे पेशंट असणं किंवा जे इमर्जन्सी सर्व्हिसेस जे की माजलगाव रोडला पेशंटला त्यासाठी जावं लागत होतं, त्या सगळ्या सेवा आपण इथंच देत आहोत. आणि पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजना आपल्याकडे येत आहे. सर्व कॅशलेस पण आपल्याकडे 1 ते 1.5 महिन्यामध्ये येत आहे. जेणेकरून की ज्या पेशंटकडे पैसे जरी नसतील किंवा एखादं ऑपरेशन करायचं आहे पण परिस्थितीच नाही, त्या सर्व पेशंटला आपण याच ठिकाणी एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये सगळ्या सर्व्हिस द्यायचा आमचा एक निर्धार आहे. माऊली 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 माझी चाकरवाडीची माऊली. आणि या माऊलींच्याच नावाने आणि माऊलीच्या आशीर्वादाने या ठिकाणी माऊली हॉस्पिटलची उभारणी केली. असं म्हणतात की ज्याच्या मुखामध्ये मा आहे, आई आहे, अशा लोकांचं कधीच वाटोळं होत नाही, चांगलं होतं उलट. कारण आईमध्ये इतकी ताकद आहे या नावामध्ये
की आयुष्य बदलून टाकतं. कारण आत्मा ईश्वर जिथे एकत्र येतात ती म्हणजे आई, माऊली. आणि खरंच तर सांगावंसं वाटतं की आईवडिलांनी नेमकं काय दिलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर हनुमंतजी वेताळ साहेब. कारण या ठिकाणी डिग्री भेटली, ज्ञान कमावलं, परंतु या ज्ञानाचा या ठिकाणी गर्व नाही. हे ज्ञान गोरगरिबांच्या सेवेत गेलं पाहिजे, तिथं सत्कार्याला लागलं पाहिजे ही जाणीव आहे. आणि निश्चितपणे जिथं जाणीव असते हीच माणसं अगदी मोठी झेप घेतात, गरुड झेप घेतात. आणि आज खऱ्या अर्थानं मी म्हणतो की या माऊली हॉस्पिटलच्या माध्यमातून फक्त आणि फक्त समाज सेवाच सुरू आहे. सर, लोकांच्या आरोग्याची आपण काळजी घेता. या दीपावली निमित्ताने जी तुमची मुलाखत घेतली आहे, तुमचं देखील आरोग्य चांगलं राहावं. कारण तुमचं आरोग्य चांगलं असेल तरच तुम्ही लोकांची काळजी घेऊ शकता. अगदी 24 तास माऊली हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर हनुमंतजी वेताळ अगदी उभे असतात, सेवा करतात आणि प्रत्येक पेशंटला या ठिकाणी खरं सांगतात, खरं बोलतात, त्याला आत्मविश्वास देतात. आणि म्हणूनच सगळ्या लोकांचा या पंचक्रोशीतील जर विश्वास कोणावर असेल ते म्हणजे आमच्या वेताळ साहेबांवर. सर, परत एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी या तेलगाव नगरीतील वैद्यकीय क्षेत्रातलं एक नामवंत, गुणी व्यक्तिमत्व, हुशार व्यक्तिमत्व, सन्माननीय डॉक्टर हनुमंत अंकुशराव वेताळ यांच्या जीवन कार्यावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.